नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी कमलेश पाटील पुन्हा आपले मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी कुंभार भारती मराठी या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करत होतो। या पाठ्यपुस्तकातील जवळजवळ 8 पाठांच्या कवितांचा अभ्यास आपण केलेला आहे। या पाठांवर आधारित व्हिडिओ आपल्या पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध झालेले आहेत। ते तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही अवश्य पाहावे, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेली 9वी कविता अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक काळामध्ये किंवा आपण इतिहास अभ्यासला असेल तर स्त्रियांना पुरेसे स्वातंत्र्य नव्हतं। स्त्रियांचे जीवन चूल आणि मूल एवढंच मर्यादित होतं। परंतु सध्याच्या आधुनिक युगामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियासुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे येताना दिसत आहेत। स्त्रियासुद्धा यशस्वी होताना दिसत आहेत। पुरुषांप्रमाणे स्त्रियासुद्धा काम करू लागल्या आहेत। म्हणजेच काय की आपण आधी म्हणत असायचो की हे काम महिलांना जमणार नाही, स्त्रियांना जमणार नाही, हे महिलांचं काम नाही, हे फक्त पुरुषच करू शकतात। परंतु आता पुरुषांचे जे काम आहे महिला वर्गांनी पुढे येऊन शिक्षण क्षेत्र असो, विज्ञान असो, कुठलेही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग पुढे आलेला दिसतो आहे। आज भरपूर ठिकाणी महिला वर्ग नोकरी करताना आपल्याला दिसतो आहे। ज्या प्रकारे पुरुष काम करतात त्या प्रकारे महिलासुद्धा पुरुषांप्रमाणे काम करू लागले आहेत। म्हणजे काय, जवळजवळ आपल्या समाजामध्ये जी पुरुषप्रधान संस्कृती होती ती जवळजवळ आता संपुष्टात आलेली आहे। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा उघडली होती आणि तेव्हापासूनच महिलांना सुद्धा शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, हे मूल्य त्यांनी ही गोष्ट त्यांनी समाजातील लोकांना सांगितली आणि तेव्हापासूनच महिलासुद्धा शिक्षण घेऊ लागल्या। आता आज सध्याच्या या युगामध्ये आपण पाहतो की महिला वर्गसुद्धा पुरुषांप्रमाणे काम करू लागले आहेत। म्हणजेच काय की जवळजवळ आपल्या या समाजामध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवले गेलेले आहे। स्त्री पुरुष आता कुठल्याही प्रमाणात महिलांना म्हणजे महिलासुद्धा आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, त्यासुद्धा पुरुषांप्रमाणे काम करू शकतात। हे महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर परिश्रम करून त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। तर अशा प्रकारे आजच्या या कवितेच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचा संदेश अतिशय सुंदरपणे लेखिकेने या ठिकाणी, कवयित्रीने या ठिकाणी दिलेला आहे। तर अशा प्रकारे अतिशय सुंदर आणि स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवणारी ही कविता आहे। या कवितेचे नाव आहे आश्वासक चित्र। या कवितेच्या कवयित्री आहेत नीरजा, त्यांचा जन्म आहे 1960। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेला सुरुवात करण्याआधी आपण या कवितेच्या ज्या कवयित्री आहेत त्यांचा परिचय करून घेऊया। नीरजा 1960 त्यांनी स्त्रीवादी कविता लिहिल्या। स्त्रीवादी कवयित्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत। स्त्रीवादी कविता म्हणजे काय, स्त्रियांविषयी त्यांनी कविता लिहिल्या, स्त्रियांच्या हक्कांविषयी, स्त्रियांना समाजामध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त व्हावे, स्त्रियांबद्दल त्यांच्या जो लेखनाचा जो विषय होता, जे कविता त्या करायच्या त्या भरपूर प्रमाणात स्त्रीवादी होत्या। म्हणून ही कवितासुद्धा स्त्रीवादी कविता म्हणून आपण म्हणू शकतो या कवितेला। स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका, त्यांचे निरन्वय, वेना, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह। विद्यार्थी मित्रांनो, आजची जी कविता आहे ती लेखिका नीरजा यांच्या कविता संग्रह जो आहे निरर्थकाचे पक्षी या कविता संग्रहामधून ही कविता घेण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे निरन्वय, वेना, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह कवयित्री नीरजा यांनी लिहिलेले आहे। जे दर्पणी बिंबले ओल हरवलेली माती हे कथासंग्रह
इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे। पहा, त्यांनी कविता संग्रह नाही तर कथासंग्रह सुद्धा लिहिलेले आहेत आणि त्यांची जी 2 कथासंग्रह आहेत जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे प्रसिद्ध आहेत। त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या के.व्ही. केशवसूत, इंदिरासन तसेच भेरूरतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित करण्यात आलेले आहेत। पहा, ह्या ज्या कवयित्री आहेत यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। के.व्ही. केशवसूत पुरस्कार, इंदिरासंत पुरस्कार, भेरूरतन दमानी पुरस्कार, अशा प्रकारे पुरस्कार या कवयित्रीला प्राप्त झालेले आहेत, मिळालेले आहेत। अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशा कवयित्री आहेत। स्त्रीवादी लेखन त्यांनी केलेले आहे। तर प्रस्तुत कविता विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत कवितेच्या कवयित्री आहेत नीरजा आणि ही प्रस्तुत कविता नीरजा या कवयित्रीच्या निरर्थकाचे पक्षी या कविता संग्रहामधून घेण्यात आलेली आहे आणि या कवितेचा मुख्य विषय आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, ही कविता मुक्तछंद काव्य प्रकारातील आहे आणि ही कविता आपल्याला स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारी आहे। तसेच ही कविता स्त्रीवादी कविता म्हणून प्रसिद्ध आहे का, कारण की या ठिकाणी स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिलेला आहे। पहा, या ठिकाणी प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी याआधी आपण आश्वासक चित्र म्हणजे काय हे याचा अर्थ समजून घेऊया। पहा, आश्वासक म्हणजे काय? आश्वासक म्हणजे काय? प्रोत्साहक किंवा उत्साहवर्धक, प्रोत्साहक किंवा उत्साहवर्धक म्हणजे काय? हे जे एक आश्वासक चित्र कवयित्रीने या ठिकाणी या कवितेमध्ये एका आश्वासक चित्राचे वर्णन केलेले आहे आणि ते आश्वासक चित्र कशाबद्दल प्रोत्साहन देत आहे आपल्याला, कशाबद्दल उत्साह आपल्या मनामध्ये निर्माण करतायत की स्त्री पुरुष समानता या हे मूल्य समाजामध्ये रुजवलं जात आहे आणि स्त्री पुरुष समानतेचे हे चित्र पाहून ही या ठिकाणी ते चित्र कवयित्रीला आश्वासक चित्र वाटतं आहे, म्हणजेच काय, प्रोत्साहक चित्र वाटतं आहे आणि पुढे भविष्य काळामध्ये समाजामध्ये नक्कीच स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवले जाणार आहे। हे चित्र पाहिल्यानंतर हा विचार कवयित्रीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, म्हणून त्या चित्राला लेखिकेने आश्वासक चित्र असे म्हटलेले आहे। आश्वासक चित्र का म्हणून म्हटलेले आहे? कारण ते चित्र, आश्वासक चित्र म्हणजे काय असतं? प्रोत्साहन देणारे किंवा उत्साहवर्धक, उत्साह वाढवणारे। तर कशाबद्दल उत्साह या चित्रामधून कवयित्रीच्या मनामध्ये वाढतो आहे? हे चित्र कवयित्रीला कशाचे प्रोत्साहन देत आहे? हे चित्र पाहिल्यानंतर कवयित्रीला वाटतं आहे की भविष्यामध्ये नक्कीच आपल्या समाजामध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवले जाणार आहे आणि ते जे चित्र होतं ते स्त्री पुरुष समानतेचे जे चित्र होतं त्या चित्राला कवयित्रीने आश्वासक चित्र असे नाव दिलेले आहे। तर अशा प्रकारे प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे, कवयित्रीने वर्णन केलेले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर ही कविता आहे, स्त्री पुरुष समानतेचे दर्शन घडवणारी ही कविता आहे आणि या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने हा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे की हे जे चित्र मी आज पाहत आहे हे चित्र पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे, मला एक प्रोत्साहन मिळालेलं आहे, एक प्रोत्साहन हे चित्र देत आहे की भविष्य काळामध्ये नक्कीच आपल्या समाजामध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवले जाणार आहे। हा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे या कवितेच्या माध्यमातून। कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे। पहा, सार्वकालिक आहे हा विचार, म्हणजे सर्व ठिकाणी हा विचार लागणार आहे। स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे। पहा, ही जी कविता आहे विद्यार्थी चिंतनशील, आपल्याला चिंतन करायला लावणारी आहे, मनन करायला लावणारी आहे। का? कारण की स्त्री पुरुष समानतेचे हे मूल्य रुजवणारी ही कविता आहे। कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेल्या स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे।
तर ही कविता आपल्या 10वी कुमार भारती या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे काय, इयत्ता 10वीच्या मुलांनी ही कविता वाचल्यानंतर त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवले जावे, स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या हेतूने ही कविता या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। म्हणून तर या ठिकाणी आपण कवयित्री नीरजा यांचा परिचय करून घेतलेला आहे। त्यांनी केलेले लिखाण आणि प्रस्तुत कविता, त्यांचे जे कविता संग्रह आहे निरर्थकाचे पक्षी याच्यामधून घेण्यात आलेले आहे। प्रस्तुत कविता एक स्त्रीवादी कविता आहे। प्रस्तुत कवितेचा काव्य प्रकार जो आहे मुक्तछंद प्रकारातील मुक्तछंद काव्य प्रकार हा आहे। आणि हे जे चित्र आहे एक उत्साहवर्धक म्हणजे एक आशादायी कवितेच्या हे आश्वासक चित्र असं का म्हटलेलं आहे, एक आशादायी चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्या संपूर्ण चित्राचे वर्णन प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीने केलेले आहे। आणि हे जे आशादायी चित्र आहे ते कसलं आहे, ते स्त्री पुरुष समानतेचे चित्र आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कवयित्रीचा परिचय आपण करून घेतलेला आहे। कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती आपण समजून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती समजून घेतलेली आहे की भविष्यकाळामध्ये नक्की हे चित्र पाहिल्यानंतर भविष्यकाळामध्ये नक्कीच समाजामध्ये स्त्री पुरुष समानता हे मूल्य रुजवले जाणार आहे आणि हे मूल्य इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संक्रमित व्हावे म्हणून या हेतूने ही कविता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेला सुरुवात करण्याआधी आपण या कवितेचे वाचन आधी करून घेऊया। पहा, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून, ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हाताने थोपटत तिला चढवते आधन भाताचं, भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात, मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे, अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या, मुलगा दाखवतो तिला आपले कसब पुन्हा एकदा, मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची, ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील आता ती या ठिकाणी प्रश्न विचारते आहे। मुलगा देतो चेंडू तिच्या हातात, उंच उडवलेल्या चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओजडीत, मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित, तशी हसून म्हणते ती आता तू मांडी घालून, मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हातांनी झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेल भाजीसाठी, हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांच्याही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं। पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय छान आणि सुंदर कविता कवयित्री नीरजा यांनी लिहिलेली आहे। प्रस्तुत कवितेतून स्त्री पुरुष समानतेचा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारं एक आश्वासक चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि ते आश्वासक चित्र कवयित्रीच्या घराच्या खिडकीतून कवयित्री पाहत आहे आणि ते चित्र पाहिल्यानंतर कवयित्रीच्या मनामध्ये एक आशा निर्माण होते, एक उत्साह निर्माण होतो, एक विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो, एक प्रोत्साहक विचार त्यांच्या मनामध्ये येतो, एक प्रोत्साहन त्यांना मिळते की हे जे चित्र मी आज पाहत आहे हे चित्र एक आश्वासक चित्र आहे। ते कसलं की भविष्यामध्ये आपल्या समाजात स्त्री पुरुष समानता हा मूल्य नक्कीच रुजवला जाणार आहे, असं एक आश्वासक चित्र, आशादायी चित्र त्यांच्या मनामध्ये ते जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलाच्या खेळाच्या माध्यमातून
ते जे खेळ खेळतायत ते खेळ खेळण्याचे जे चित्र आहे ते चित्राच्या माध्यमातून कवयित्रीने या ठिकाणी अतिशय सुंदरपणे ते वर्णन केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या कवितेतील ओळींचा अर्थ समजून घेऊया. पहा, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. पहा, आता एक मुलगी या ठिकाणी या चित्रामध्ये एक मुलगी दाखवलेली आहे. ती मुलगी काय करते आहे तर ती मुलगी तापलेल्या उन्हाच्या, पहा दुपारची वेळ आहे, ऊन खूप तापलेलं आहे आणि या तापलेल्या उन्हाच्या आडोशाला म्हणजे काय, एका या उन्हापासून बचाव करण्यासाठी एका सावलीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आडोसा असेल ज्या ठिकाणी सावली असेल त्या ठिकाणी बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. या ठिकाणी आडोशा म्हणजे काय, आश्रयाला. आडोशा म्हणजे काय, आश्रयाला. या ठिकाणी आश्रयाला, या आडोशाला म्हणजे काय, एका सावलीच्या ठिकाणी, सावलीच्या आडोशाला ती मुलगी बसून एक मुलगी केव्हाची खेळते आहे. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. तर पहा, मी म्हणजे कोण, मी म्हणजे या ठिकाणी कवयित्री. पहा, मी म्हणजे कोण तर कवयित्री. आता या मुलीला खेळताना कोण पाहत आहे, कवयित्री नीरजा या पाहत आहेत. झरोक्यातून, झरोका म्हणजे काय, झरोक्यातून म्हणजे काय, झरोक्यातून म्हणजे खिडकीतून. पहा, खिडकीतून या एक मुलगी उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीच्या ठिकाणी ती खेळते आहे आणि ती खेळतानाचे जे चित्र आहे ती काय खेळते आहे, काय करते आहे, हे सगळं कवयित्रीला त्या कवयित्रीच्या घराच्या खिडकीमधून, झरोक्यातून म्हणजे काय, खिडकीतून हे चित्र, हे सगळं चित्र या ठिकाणी कवयित्री या ठिकाणी पाहत आहे. पहा, हे जे चित्र कवयित्रीने वर्णन केलेले आहे या चित्राला आश्वासक चित्र असे नाव दिलेले आहे. प्रस्तुत कवितेच्या ओळींमध्ये, प्रस्तुत काव्यपंक्तीमध्ये कवयित्री म्हणतायत की मी माझ्या घराच्या खिडकीतून मी एक मुलगीला पाहत आहे आणि ती मुलगी उन्हाच्या आडोशाला म्हणजे काय, सावलीच्या ठिकाणी बनून उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीच्या ठिकाणी बसून एक मुलगी केव्हाची खेळत आहे, केव्हापासून ती खेळते आहे, मी केव्हापासून तिला माझ्या घराच्या खिडकीतून म्हणजे काय, घराच्या झरोक्यातून पाहत आहे. या ठिकाणी ती मुलगी खेळ खेळते आहे याचे वर्णन या काव्यपंक्तींमध्ये कवयित्रीने केलेले आहे. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हाताने थोपटत तिला, चढवते आधन भाताचं. पहा, आता ती मुलगी खेळ खेळते आहे. ती खेळ खेळताना आपल्या मांडीवर घेते बाहुलीला. ज्या प्रकारे एक आई लहान मुलाला आपल्या मांडीवर घेते त्याच प्रकारे ती मुलगी त्या बाहुलीला आपल्या मांडीवर घेतले आहे आणि एका हाताने थोपटत तिला, जसं आपली आई आपल्याला थोपटत असते जेव्हा आपण निजतो, आपण झोपत असतो लहान असताना, तेव्हा आपली आई आपल्याला थोपटत असते, थोपटून आपल्याला झोपत असते. त्याच प्रकारे ती मुलगी त्या बाहुलीला थोपटून झोपवण्याचा प्रयत्न करत आहे असं त्या ठिकाणी त्या चित्रामधून आपल्याला दिसते आहे. त्या एका हाताने, पहा, एक वेळेस एका लहान बाहुलीला म्हणजे लहान बाळाला ती मांडीवर घेऊन त्याला थोपटत आहे, त्याला निजवत आहे आणि त्याच वेळेस चढवते आधन भाताचं. पहा, आधन म्हणजे काय, पहा, आता भात, आपल्याला भात सगळ्यांना माहिती आहे. आधन म्हणजे काय, की आधन म्हणजे भात शिजवण्यासाठी गरम करायला ठेवलेले पाणी. पहा, या ठिकाणी पहा ती मुलगी या ठिकाणी दोन्ही काम करते आहे. ज्या प्रकारे पहा लहान मुलं
ती आपण पाहत असतो। या ठिकाणी ती मांडीवर बाहुलीला घेतलेली आहे, एका हाताने त्या बाहुलीला थोपटत आहे, तिला निजवत आहे आणि चढवते आंधण भाताचं त्या चुलीवर, त्या छोट्याशा गॅसवर, त्या चुलीवर ती भाताचे आंधण चढवत आहे। म्हणजे काय, भात शिजवण्यासाठी, भात शिजवण्याच्या आधी आपण पाणी उकडायला ठेवतो, पाणी गरम करायला ठेवतो, त्याला आधण असे म्हणतात। भातुकलीतल्या एवल्याशा गॅसवर बा भातुकलीचा जो खेळ असतो विद्यार्थी मित्रांनो, भातुकलीचा जो खेळ असतो, भातुकली म्हणजे काय, भातुकली हा एक खेळ आहे आणि हा खेळ म्हणजे काय की लहान मुलं खेळतात, घर खेळत असतात। घर खेळणे म्हणजे काय, घर खेळत असतात म्हणजे काय, खोटा संसाराचा खेळ असतो, तो संसाराचा खेळ खेळतात, त्याला भातुकलीचा खेळ असे म्हणतात। पहा, भांडी खेळतो आपण, पहा त्याला भांडी खेळणे पण म्हणतात। भांडी खेळणे, सगळे जे लहान मुलं असतात ते लहानपणी भांडी खेळत असतात, घर खेळत असतात किंवा खोटा संसाराचा खेळ करत असतात। कोणी आई बनतं, कोणी वडील बनतं, कोणी मुलगा बनतो, तर अशा खेळ या भातुकलीच्या खेळात खेळत असतात। अशा खेळण्याचे नाव आहे भातुकलीचा खेळ। तर ही जी मुलगी आहे, ही मुलगी उन्हाच्या आडोशाला बसून केव्हाची खेळते आहे, केव्हाची ती कोणता खेळ खेळते आहे, भातुकलीचा खेळ खेळते आहे। आणि या भातुकलीचा खेळ खेळत असताना ती आपल्या मांडीवर बाहुलीला तिने घेतलेले आहे आणि त्या बाहुलीला ती एका हाताने थोपटत आहे आणि थोपटत असताना ती या ठिकाणी स्त्रियांची जी खरी परिस्थिती आहे, स्त्रिया ज्या प्रकारे काम करतात, एखाद्या स्त्रीचं बाळ लहान असेल तर त्या बाळाला सांभाळता ती घरातली कामंसुद्धा करत असते। या ठिकाणी स्त्रीच्या जीवनाचं दर्शन, स्त्री कशा प्रकारे काम करते याचे दर्शन या आश्वासिक चित्रामधून कवयित्रीने अतिशय सुंदरपणे या ठिकाणी वर्णन केलेले आहे। तर प्रस्तुत कवितेच्या ओळीमध्ये कवयित्री म्हणतात की पहा, ती मुलगी एकाच वेळेस 2 काम करते आहे, एक मांडीवर त्या बाहुलीला घेऊन एका हाताने थोपटत आहे आणि दुसरीकडे भाताचे आधण चढवत आहे। आणि या भातुकलीच्या एवल्याशा गॅसवर, भातुकलीचा खेळ खेळताना छोटासा जो गॅस आहे, चूल आहे, चुलीवर ती जेवणसुद्धा बनवते आहे आणि त्या ठिकाणी ती आधण ठेवते आहे। तर या प्रस्तुत कवितेच्या ओळीमध्ये कवयित्री नीरजा यांनी स्त्रियांचं जी खरी परिस्थिती असते तिचे वर्णन केलेले आहे, की कशा प्रकारे स्त्रिया आपली जबाबदारी पार पाडत असतात, आपले कर्तव्य पार पाडत असतात, कशा प्रकारे त्या काम करत असतात। पहा, ही मुलगी एकाच वेळेस बाळाला सुद्धा सांभाळते आहे आणि घरातलं स्वयंपाकसुद्धा करत आहे। तर पहा, या चित्रातून आपल्याला स्त्रियांचे जीवन कसे असते, स्त्रिया कशा प्रकारे काम करतात, हे नक्कीच आपल्याला समजलं असेल। बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात। पहा, आता त्याच ठिकाणी बाजूला एक मुलगा सुद्धा खेळतो आहे आणि त्याच वेळेस तो काय खेळतो आहे, तो एक चेंडू खेळतो आहे, एक बॉल खेळतो आहे। तो बॉल घेऊन कोणता खेळ खेळतो, तर तो खूप उंच तो बॉलला उडवतो, म्हणजे खूप उंच असा फेकत असतो आणि नेमका झेलतो, म्हणजे काय, कॅच तो करत असतो, झेलतो तो हातात। एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे। पहा, मुलगा आणि मुलगी हे 2 पात्र आहेत विद्यार्थी मित्रांनो या कवितेचे। आणि या मुलगा मुलगी या यांच्या चित्राच्या माध्यमातून त्यांचे जे चित्र आहे त्या चित्राच्या वर्णन केलेले आहे आणि मुलगा मुलगी यांच्या आश्वासिक चित्राच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये आपल्या समाजामध्ये स्त्री पुरुष समानतेचे मूल्य नक्कीच रुजवले जाणार आहे। ते या मुलगा आणि मुलगी यांच्या खेळातून, हे जे खेळ खेळतात किंवा क्रिया करतायत, या क्रियेतून, त्यांच्या वागणुकीतून, त्यांच्या बोलण्यातून या ठिकाणी लेखिके कवयित्री स्पष्ट करतायत की भविष्य काळामध्ये नक्कीच स्त्री पुरुष समानता आपल्या समाजामध्ये रुजवली जाणार आहे। तर अशा प्रकारे आपण पाहिले की एक मुलगी
या कवितेमध्ये भातुकलीचा खेळ खेळते आहे. भातुकलीचा खेळ करत असताना मांडीवर बाहुली आहे, त्या बाहुलीला थोपटत आहे, म्हणजे तिला निजवण्याचा प्रयत्न करते आहे. त्याच वेळेस दुसरीकडे ती भाताचं आधनसुद्धा ठेवते आहे, स्वयंपाकसुद्धा बनवते आहे. या चित्रातून स्त्रियांची परिस्थिती, स्त्रिया कशाप्रकारे आपल्या कौटुंबिक जिम्मेदारी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतात हेच या ठिकाणी स्पष्ट होत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसरीकडे एक मुलगासुद्धा आहे त्या ठिकाणी. तो मुलगासुद्धा एक खेळ खेळतो आहे. तो काय खेळतो आहे? तो चेंडू खेळतो आहे. तो चेंडू हवेमध्ये वर उंचवतो आहे आणि त्या चेंडूचा झेल तो घेत आहे. तर अशा प्रकारे आपण ही कविता जी आहे विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कशा प्रकारे स्त्री पुरुष समानतेचे वर्णन कवयित्रीने केलेले आहे, कशा प्रकारे या कवितेच्या माध्यमातून या आश्वासक चित्राच्या माध्यमातून कवयित्री सांगू इच्छित आहेत की भविष्य काळामध्ये नक्कीच स्त्री पुरुष समानता आपल्या समाजामध्ये रुजवली जाणार आहे. आणि कवयित्रीचे जे स्वप्न आहे स्त्री पुरुष समानतेचं, की आपल्या समाजामध्ये स्त्री पुरुष समानता म्हणजे ज्या प्रकारे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये कसं असतं की पुरुषच सर्वश्रेष्ठ असतात, पुरुषांनाच महत्त्वाचे मानले जाते, सगळे महत्त्वाची कामं पुरुषच करू शकतात, नोकरी करण्याचा काम करण्याचा अधिकार फक्त पुरुषांनाच होता. परंतु आताचे चित्रच थोडं बदललेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या आश्वासक चित्राच्या माध्यमातून कवयित्री या ठिकाणी कवयित्रीच्या मनामध्ये एक आशा निर्माण झालेली आहे, एक प्रोत्साहन, एक उत्साह निर्माण झालेला आहे. आणि हे आश्वासक चित्राच्या माध्यमातून कवयित्रीच्या मनामध्ये एक आशा निर्माण झालेली आहे. त्या म्हणतात की भविष्यामध्ये नक्कीच स्त्री पुरुष समानतेचे जे स्वप्न आहे ते या चित्राच्या माध्यमातून मला वाटतं आहे की ते नक्कीच साकार होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कवयित्रीचा परिचय, कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे याचा अभ्यास केलेला आहे. या कवितेच्या पहिल्या ज्या काव्यपंक्ती आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यातील आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. राहिलेला भाग विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.